आदिवासी एकजुटीचा आदिवासी एकजुटीचा अरे कोण म्हणतोय वनवासी आम्ही सारे आदिवासी अरे कोण म्हणतोय वनवासी आम्ही सारे आदिवासी हुतात्मा नागे बाबा अमर रहे हुतात्मा नागे बाबा अमर रहे सत्कार करायचा आज माधू नाग्या कातकरी यांनी बलिदान केलेलं आहे, त्याच्याबद्दल आपण त्यांचा जन्मदिवस साजरा करतो, त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? सर ॲक्च्युली हे आजचा बलिदान दिवस आहे। या दिवशी आमच्या हे जे हुतात्मा नागे माधू कातकरी आहेत त्यांनी या दिवशी जनता सत्याग्रह केला। इंग्रजांशी लढताना ते या दिवशी शहीद झालेले आहेत। आज हा जो आमचा दिवस आहे हा आमच्या एक तर पहिला गोष्ट म्हणजे दुःखाचा दिवस आहे। या दिवशी आमचे सगळे आदिवासी बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन अभिवादन करतात। आज आम्ही पेंट ते चिरनेर अशी बाईक रॅली आयोजित केली आहे। बिरसा ब्रिगेड संघटनेतर्फे आपण आज या ठिकाणी आलो आहोत आणि हे जे माझे हे सहकारी आहेत आम्ही सर्वांनी सोबत मिळून हे सर्व नियोजन केले आहे आणि सर्व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। याची कामाची सकाळपासून जी कार्यक्रमाची रूपरेषा होती ती कशा पद्धतीने केली आणि कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केले होते त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर 1-1.5 महिन्यापूर्वीच आम्ही ह्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली। गावोगावी पत्रकं वाटून लोकजागृती जनजागृती करून मोठ्या संख्येने लोक या आज नागेबाबा हुतात्मा दिन बलिदान दिन साजरा केला जातोय आणि आज युवा पिढी आज आम्ही पेनवरनं बाईक रॅली इथपर्यंत चिरनेरपर्यंत घेऊन आलो आणि खरोखरच सुंदर असं जो ज्या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम करायचा होता त्या ठिकाणी केला। युवा पिढी जी आहे यांनी आत्तापर्यंत जी गोष्ट समाजासाठी करण्याचा प्रयत्न करतात यांच्या पुढेही तेही करत राहावा। अनेक क्रिकेटचे गेम आहेत, अनेक खेळ आहेत, त्यामध्ये पण तेही परिपूर्ण व्हावा अशीच आमची अपेक्षा असेल आणि नागेबाबा यांच्या चरणी आज अशी शपथ घ्यावी की आम्ही ह्या गोष्टी परिपूर्ण वेळ देऊन समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करू, समाज पुढे घेण्याचा प्रयत्न। हजारोंच्या संख्येने येतो आणि नतमस्तक होतो। ह्यासाठीच हा 25 सप्टेंबर म्हणजेच हुतात्मा दिन हुतात्मा नागे माधू कातकरी यांचा स्मृतिदिन साजरा करतात आणि इथले तरुण मंडळी जे आहेत, मग बिरसा ब्रिगेड असेल, ग्राम संवर्धन असेल किंवा इतर सर्व सामाजिक संस्था ज्या ह्या आदिवासी बांधवांसोबत काम करतात त्या सर्वजण ह्या कार्यक्रमाला आवर्जून सहभाग देतात आणि प्रत्येकाला हेच सांगतात की आजही आपला समाज मागे आहे। आदिवासी समाजाचा विकास अजूनही खुंटलेला आहे। तो जर वाढवायचा असेल तर रायगड जिल्ह्यामध्ये 20% जो आदिवासी समाज आहे त्या आदिवासी
आदिवासी समाजाला मूलभूत सुविधा मिळण्यासाठी बिरसा ब्रिगेडसारखी संघटना पुढे येईल आणि या माझ्या आदिवासींचा इथे विकास होईल अशी शपथ, असा संकल्प इथे हुतात्मा नाग्या महादेव कातकरी यांच्या स्मृतिस्तंभाजवळ आम्ही करत आहोत. आपण काही वर्षापासून आदिवासी समाजासाठी सर काम करत आहेत, त्याच्याबद्दल आपलं काय महत्त्व असेल? आदिवासी समाजासोबत गेली 25 वर्ष मी काम करतोय, परंतु हे काम करत असताना ज्या समाजासोबत मी काम करतो त्या समाजाला ती जाण होत नाही अजूनपर्यंत. तो समाज आजही वेगवेगळ्या राजकीय अटीतटींमध्ये विखुरला गेलेला आहे. तो अनुभव मला कायम येतो. तो जर ह्या सगळ्या मंडळींनी ठरवलं की आम्हाला राजकीय शक्तींसोबत जायचं नाही किंवा राजकीय मंडळींच्या ज्या भूलथाप आहेत त्याला बळी पडायचं नाही असं जर ठरवलं तर खऱ्या अर्थाने माझा आदिवासी समाज याचा विकास होईल हा माझा अनुभव आहे. आज आदिवासी समाजाचे बहुतांश प्रश्न इथं उपस्थित झालेले असतात किंवा त्यांचा न्याय मिळत नाही, त्याच्याबद्दल आपण काय बोलाल? याचं जिवंत उदाहरण मी इथे सांगतो ना. गेल्या वर्षी ह्याच ठिकाणी इथल्या स्थानिक आमदारांना मी जाहीर सभेत सांगितलं होतं, साहेब ह्या रस्त्याने येताना अमर रहे.